नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। मुलींना 100% फी माफीची व मुलांना 50% फी माफी योजनेचा बोजवारा। महाराष्ट्र शासनाची मुलींना 100% फी माफीची व मुलांना 50% फी माफीची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना सरकारने जाहीर केली आहे। परंतु सोलापूर जिल्ह्यात याची अंमलबजावणी होत नसल्याचे व अनेक विविध अडथळे कॉलेज शिक्षण संस्थांकडून निर्माण करण्यात येत असल्याचे प्रकर्षाने जाणवते। याबाबत शिष्यवृत्तीस पात्र गरीब विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्षाची अभ्यासक्रमाची फी भरण्याची सक्ती केली जाते। स्कॉलरशिपचा फॉर्म विद्यार्थ्यांनी भरल्यानंतर तो संबंधित शासनाच्या विभागाकडे पाठवण्यास कॉलेजकडून 1000 रुपयांची रक्कम घेतली जाते। तसेच स्कॉलरशिप रक्कम जमा झाल्यानंतर कॉलेजकडून विद्यार्थ्यांची फी रक्कम परत देताना एक चेकला ₹500 प्रमाणे रक्कम सक्तीने घेतली जाते असं निदर्शनास आले। गरीब मागास विद्यार्थी शिष्यवृत्ती प्रक्रिया अनुसूचित जाती करता, सामाजिक न्याय विभाग, अनुसूचित जमाती करता, आदिवासी विकास विभाग व इतर मागासवर्गीय VJNT SC/BC करता बहुजन कल्याण विभाग यांच्या नियंत्रणाखाली असून सुद्धा हा वरील प्रमाणे होणारा गैरप्रकार काही कॉलेज व संस्थाचालक उघडपणे शासनाच्या आदेशाची पायमल्ली करत आहेत। 100% फी माफीची योजना यशस्वी अंमलबजावणी होण्याकरता संबंधित विभागांना सक्त आदेश द्यावेत। जबरदस्तीने सक्तीने फी वसूल करणाऱ्या शिक्षण संस्थांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी मनीष गडदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली। सध्या विद्यार्थ्यांकडून 100 रुपयाच्या बॉन्डवर प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जात आहे की परीक्षेचा फॉर्म भरेपर्यंत सरकारकडून जर का स्कॉलरशिप रक्कम कॉलेजला मिळाली नाही तर मी स्वतः कॉलेजची संपूर्ण फी भरेन व मगच परीक्षेचा फॉर्म भरण्यास द्यावा असा मजकूर लिहून घेतला जात असल्याचं गडदे यांनी कळवलं आहे।